आपण या ठिकाणी आज थ्री फेज इंडक्शन मोटरचे टर्मिनल ओळखणे हे प्रात्यक्षिक आपल्याला करायचं आहे. थ्री फेज इंडक्शन मोटरचे टर्मिनल आपल्याला व्होल्टेज मेथड, लॅम्प मेथड किंवा स्पार्क मेथडच्या साह्याने आपल्याला माहित करता येतात. या ठिकाणी आपण आज स्पार्क मेथडने थ्री फेज इंडक्शन मोटरचे टर्मिनल माहित करणार आहोत. यासाठी आपल्याला सिरीज टेस्टिंग बोर्ड तसंच थ्री फेज इंडक्शन मोटर ची आपल्याला आवश्यकता आहे. थ्री फेज इंडक्शन मोटरच्या स्टेटर मध्ये 3 फेजचे वाइंडिंग करून 6 टर्मिनल बॉक्स मध्ये आणलेले असतात. ह्या 6 टर्मिनलच्या सुरुवातीला आपण 3 जोड्या या ठिकाणी माहित करून घेऊ. तर या ठिकाणी हे थ्री फेज इंडक्शन मोटरचे 6 टर्मिनल आपण या ठिकाणी आणलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला ही पहिली जोडी या ठिकाणी माहित झाली, ही दुसरी जोडी आहे आणि ही तिसरी जोडी या ठिकाणी आहे. या ठिकाणी 3 जोड्या आपल्याला माहित झालेल्या आहेत. त्या 3 जोड्यांना आपण अनुक्रमे U, V, W असे नाव या ठिकाणी देऊ. ह्या वाइंडिंगच्या कंटिन्युटीच्या साह्याने आपण 3 जोड्या माहित केलेल्या आहेत. पण यामध्ये आपल्याला सुरुवातीचं वाइंडिंगचं सुरुवातीचं किंवा शेवटचं टोक आपल्याला माहित नाही. त्याकरिता आपण या ठिकाणी आता कोणत्याही 2 वाइंडिंग ज्या आहेत, या 3 जोड्यांपैकी कोणत्याही 2 वाइंडिंग ज्या आहेत या आपण या ठिकाणी सिरीज मध्ये जोडणार आहोत. ह्या 2 वाइंडिंग आपण या ठिकाणी सिरीज मध्ये जोडल्या आणि उरलेल्या 2 टर्मिनलला आपल्याला या ठिकाणी AC 230 व्होल्ट एवढा सप्लाय आपल्याला या ठिकाणी या वाइंडिंगच्या दुसऱ्या टर्मिनलला आपल्याला द्यायचा आहे. आणि आता उरलेलं जे तिसरं टर्मिनल आहे वाइंडिंगचं, त्या टर्मिनलवर आपण एका वायर लीडच्या साह्यानं स्पार्क येते किंवा कसे हे आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे. आता या ठिकाणी पहा, ह्या तिसऱ्या टर्मिनलवर आपण स्पार्क पाहतोय, तर या ठिकाणी कुठलाही स्पार्क येत नाही. याचा अर्थ हे जे 2 टोकं आपण एकत्र केलेली आहेत ही समान टोकं आहेत. यात जर आपण U1 म्हणलं तर हे जोडलेलं दुसरं जे टर्मिनल आहे ते V1 असणार आहे. हेच टर्मिनल जर अपोजिट असतील तर काय होईल ते आता आपण या ठिकाणी पाहू. आता उरलेल्या 2 टर्मिनलला आपल्याला पुन्हा सप्लाय द्यायचा आहे आणि तिसऱ्या लीडवर या ठिकाणी स्पार्क येत आहे का कसे हे आपण आता पाहू. तर या ठिकाणी पहा, ह्या तिसऱ्या टर्मिनलवर आपल्याला या ठिकाणी स्पार्किंग झालेलं दिसतंय. याचा अर्थ ही जी 2 टोकं आपण आता या ठिकाणी एकत्र केलेली आहेत, ही जी 2 टोकं या ठिकाणी एकत्र केलेली आहेत ही वाइंडिंगची भिन्न टर्मिनल आहेत. यात जर आपण U1 म्हणलं तर हे दुसरं जोडलेलं टर्मिनल V2 असणार आहे. तर अशा पद्धतीनं स्पार्क मेथडच्या साह्यानं आपल्याला या ठिकाणी थ्री फेज इंडक्शन मोटरचे 3 टर्मिनल, 3 वाइंडिंगचे 6 टर्मिनल आपल्याला या ठिकाणी माहित करता येतील आणि त्याला आपण अनुक्रमे नावं देऊ शकतो. U1, U2, V1, V2, W1, W2. या प्रात्यक्षिकाचा उद्देश, हे प्रात्यक्षिक आपल्याला केल्यानंतर टर्मिनल माहित झाल्यानंतर मोटरची जोडणी आपण स्टार मध्ये किंवा डेल्टा मध्ये आपण या ठिकाणी करू शकतो.